आज कर्नाटक संगीतातील तेजस्विनी भारतरत्न एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अनुपम सांगीतिक वारशाची आठवण होत आहे. भक्तिरसाला जागतिक पातळीवर नवीन ओळख देणाऱ्या या गायिकेची आजही स्वरज्योत तितक्याच तेजाने उजळते आहे. 16 सप्टेंबर 1916 रोजी मदुराई येथे जन्मलेल्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रतिष्ठेचा मानदंडच बनले. संगीत परंपरेत वाढलेल्या कुजंबा यांनी बालवयातच कर्नाटक संगीताचे कठोर शिक्षण घेतलं आणि केवळ 13 वर्षाच्या वयात मद्रास म्युझिक अकॅडमीच्या मंचावर पहिला अविस्मरणीय कार्यक्रम सादर केला. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही त्यांनी प्रभावी कामगिरी केली. सेवा सदनम, शाकुंतलम, मीरा या चित्रपटातून त्यांनी सामाजिक, पौराणिक आणि भक्तिरसाच्या भूमिका जिवंत केल्या. त्यांच्या आवाजाने मीरा जागतिक पातळीवर घराघरात पोहोचली. श्री व्यंकटेश स्तोत्रापासून ते तामिळ, संस्कृत, हिंदी रचनांपर्यंत सुब्बुलक्ष्मींच्या गायनाने भक्तिरसाला नवा आयाम दिला. अचूक उच्चार, शब्दार्थांशी बांधिलकी आणि पूर्ण भाव संपृक्तता हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य ठरले. 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात मैत्री भजत हे शांती संदेश देणारं अष्टक त्यांनी पहिल्यांदा सादर केलं. कार्नेगी हॉलमध्ये घुमलेले त्यांचे स्वर आजही भारतीय संगीताचा गौरव मानले जातात. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत कलानिधी, रेमन मॅगसेसे आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. हे सन्मान जसे त्यांच्या कर्तृत्वाचे द्योतक आहेत, तसेच त्यांच्या विनयशील व्यक्तिमत्वाचीही साक्ष देतात. 11 डिसेंबर 2004 रोजी सुब्बुलक्ष्मींचे निधन झाले, पण भक्तिरसात न्याहाळलेलं त्यांचं गायन आजही लाखो हृदयात जिवंत आहे. त्यांचे स्वर, त्यांची साधना आणि त्यांची विनयशीलता हे सगळं भारतीय संगीतासाठी अजूनही प्रेरणादायी आहे. आयुष्यभर संगीत हा महासागर, मी त्यातली साधक असं मानणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी भारतीय संस्कृतीला एक अनमोल स्वर मुद्रा दिली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपली दुनियादारीची त्यांना भावपूर्ण आदरांजली. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी.